यहोशेवा एकच यहोवा देवाला भजत असल्यामुळे त्याने यहोवा देवाकडे केलेली प्रार्थना ऐकून यहोवा देवाने सूर्य व चंद्र एक दिवस जागेवर थांबवला. तेच ते लीप वर्ष म्हणून संबोधिले जाते. यहोशेवा अध्याय 10 ओवी 6 ते 14. मोशेचा सेवक यहोशेवा याला यहोवा देवाने मोशेच्या जागी अभिषेक केला व इस्रायल लोकांना दुधामधाच्या देशात नेण्यासाठी त्याला मोशेच्या जागी आशीर्वाद दिला. तेव्हा इस्रायलच्या गेबोनातल्या माणसांनी गिलगलातल्या यहोशेवाला निरोप पाठवला. ते म्हणाले, तू आपल्या दासावरून आपला हात ढिला करू नको. लवकर आम्हाकडे ये व आमचे रक्षण करून आम्हाला सहाय्य कर. कारण डोंगराळ प्रदेशात राहणारे अमोरी याचे सर्व राजे आमच्या विरुद्ध एकत्र जमले आहेत. त्याप्रमाणे यहोशेवा यांच्याकडे गेला व त्याच्याबरोबर त्यांचे लढाऊ लोक व बलवान वीर होते. आणि यहोवा देव यहोशेवाला म्हणाला, त्यांना भिवू नको, कारण मी त्यांना तुझ्या हाती दिले आहे. तुझ्या शत्रूतला एकही पुरुष तुझ्यापुढे उभा राहणार नाही. तेव्हा यहोशेवा गिलगलातून सारी रात्र चालत चढून जाऊन अकस्मात शत्रूवर हल्ला केला आणि यहोवा देवाने इस्रायल लोकांच्या पुढे त्यांच्या शत्रूला पराजित केले. आणि गिबोनात त्याने त्यांना मोठ्या वधाने वधले आणि बेत होरोनात चढून जाण्याच्या वाटेने अजेकापर्यंत व मक्केदापर्यंत त्याच्या पाठीस लागून त्यांना मारून टाकले. आणि ते पळून जात असताना यहोवा देवाने त्यांच्यावर आकाशांतून गारेचे मोठे खडे पाडून त्यांना मारले. इस्रायलच्या संतानाने तलवारीने आपल्या शत्रूला मारले त्यापेक्षा यहोवा देवाने मोठ्या गारेने त्यांना मारले. यहोवा देवाने अमोरी यांना इस्रायलच्या संतानाच्या पुढे त्यांच्या हाती दिले. त्या दिवशी यहोशेवा यहोवा देवाशी बोलला आणि तो इस्रायलच्या सर्व लोकांसमक्ष म्हणाला, सूर्या, गिबोनावर तू स्थिर राहा आणि चंद्रा, तू अया लोकांच्या खोऱ्यावर स्थिर राहा. आणि ते राष्ट्र आपल्या शत्रूचा सूड घेईपर्यंत यहोवा देवाने सूर्य व चंद्र जागेवर थांबवला. सरासरी एक सगळा दिवस मावळायला त्याने त्वरा केली नाही, कारण सूर्यास्तानंतर लढाई बंद करायची असते. म्हणून शत्रूचा नाश करेपर्यंत यहोवा देवाने सूर्य व चंद्र यांना मावळू दिले नाही. किंवा ज्यामुळे यहोवा देवाने दिलेला शब्द, तुम्ही त्यांना घाबरू नका, मी त्यांच्याशी लढाई करणार आहे, तो पूर्ण केला. आणि यहोवा देवाने मानवजातीची म्हणजे यहोशेवाची प्रार्थना ऐकली. त्याप्रमाणे त्याच्या अगोदर व नंतरही असे झाले नाही, कारण यहोवा परमेश्वर इस्रायलासाठी लढत होता. इस्रायलाची प्रजा ही यहोवा देवाची आवडती प्रजा आहे. त्यासाठी सुरुवातीपासून जे संदेष्टे यहोवा देवाने इस्रायलासाठी दिले त्यांची प्रार्थना तो ऐकत असे. जे त्याचे नियम व आज्ञा पाळतात त्यांच्या विनंत्या यहोवा देव मान्य करतो. आपण देखील एकच यहोवा देवाला त्याच्या आज्ञा व नियम पाळून भजूया, म्हणजे आपल्या विनंत्या व मागण्या तो मान्य करेल. हालेलुया, आमेन. यहोवा देवाचा सेवक अँथनी जॉन परेरा बिल्डर. प्रेज गॉड. हालेलुया.